महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 2023-2024 ला एक टेंडर इश्यू केलेलं महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण यांच्या मार्फत टेंडर होतं. 15 विविध जी शासकीय रुग्णालय आहेत त्या शासकीय रुग्णालयांना कॅथलॅब देण्यासाठी. कॅथलॅब आपल्याला माहिती आहे की जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये एंजिओप्लास्टी करायची असेल, एंजिओग्राफी करायची असेल किंवा हृदयासंदर्भातले जे डिटेल्स जे उपचार करायचे आहेत जे उपचार करायचे आहेत हे उपचार करण्यासाठी कॅथलॅब खूप महत्वाचं असतं. तर 15 हॉस्पिटल्सना हे कॅथलॅब पुरवण्याच्या संदर्भातलं 345 कोटीचं कंत्राट हे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाने इश्यू केलं. त्याच्यानंतर ते जे टेंडर आहे हे एनएल हेल्थकेअर, मेडिओन हेल्थकेअर आणि विएवा सायंटिफिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्या त्याला क्वालिफाय झाल्या. त्याचप्रमाणे त्यातनं मग एक कंपनी सिलेक्ट झाली आणि त्यांना 19 ठिकाणी जवळजवळ पूर्ण कॅथलॅब उभारण्याची, म्हणजे त्या कॅथलॅबला जे लागणारं सिव्हिल वर्क आहे तिथपासून ते कॅथलॅब उभं करणं याच्यासाठी त्यांना कंत्राट देण्यात आलं 345 कोटीचं. आणि त्याची जी लिस्ट आहे ती अशी आहे कोणाकोणाला हे कॅथलॅब प्रोव्हाइड करायचे आहे. तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ठाणे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पनवेल, जनरल हॉस्पिटल मालाड मालवणी, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अहमदनगर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धुळे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीड, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल उस्मानाबाद, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कराड, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मीरा भाईंदर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औरंगाबाद संभाजीनगर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वाशिम, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सिंधुदुर्ग, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अकोला आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वर्धा. आता जेव्हा यांना दिलं तेव्हा त्यांना एक स्पेसिफिक टाइम लिमिट देण्यात आलं की बाबा या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही या सगळ्या ठिकाणी कॅथलॅबची उभारणी करायची. आणि ती उभारणी करत असताना टप्प्याटप्प्याने त्यांना जसं कामाचा प्रोग्रेस आहे त्याप्रमाणे त्यांना पेमेंट करायचं. म्हणजे पहिलं सिव्हिल वर्क झालं की 30% पेमेंट, पुढचा टप्पा पार पडला की 20% पेमेंट आणि पुढचा टप्पा पार पडला की 30% पेमेंट आणि फायनल तुमचा जेव्हा कॅथलॅब वर्किंग होईल त्यावेळेला उरलेलं 20%. तर या कंत्राटदाराला ऑलरेडी शासनाने 80%च्या वर पेमेंट दिलेलं आहे. नाही, पेमेंट दिलेलं आहे याचा अर्थ ते टप्पे पार झाले पाहिजेत आणि ते टप्पे जसे पार होत आहेत त्याप्रमाणे त्यांनी पेमेंट केलं पाहिजे. आणि जर त्यांनी त्या 1.5 वर्षाच्या कालावधीत ती कॅथलॅब उभारणी केली नाही तर मॅक्झिमम 5% ऑफ द टोटल कॉस्ट हा दंड त्याला पडेल. दंड हा नंतरची गोष्ट. माझ्याकडे काही फोटो आहेत जे आम्ही हॉस्पिटलला जिथे कॅथलॅब बसवलंय असं शासनाचा दावा आहे. म्हणजे या ठिकाणी जिथे मी नावं वाचून दाखवले तिथे कॅथलॅब बसवलं असा दावा आहे. तिथल्या काही हॉस्पिटलची आम्ही व्हिजिट केली आणि तिकडचे फोटो काढले. जनकल्याण नगर, मालाड पश्चिम हा फोटो आहे त्याचा. तिथे कुठेही तुम्हाला कॅथलॅब दिसतोय का बघा. आणि याचा 80% पेमेंट शासनाने केलेलं आहे. कॅथलॅब न बसवता हे पैसे कंत्राटदारांनी यांना पेमेंट केलंय. या बरं
हे तुम्हाला एक दाखवतो मी मालाडचं. हा कॅथलॅबचा जो बॉक्स आहे तो बॉक्स इथे तसाच पडलेला आहे. अजून सिव्हिल वर्कही झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. हे झालं जनकल्याण नगर मालाड. हे मीरा भाईंदरचं हॉस्पिटल, जिथे कॅथलॅब इन्स्टॉल केलं असं सांगून 80% पेमेंट झालेलं आहे. तिथले फोटो, पहिला फोटो आहे हा, दुसरा फोटो आहे, तिसरा फोटो आहे, हे असे बॉक्सेस आणून टाकून दिलेले आहेत. कुठलेही सिव्हिल वर्क झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. जे सिव्हिल वर्क झाल्यावर 30% पेमेंट आणि मग पुढच्या वस्तू, त्यातलं काहीच न करता ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे कन्स्ट्रक्टर. ही अशी अवस्था त्या हॉस्पिटलची. हे तुम्हाला मी दाखवलं मीरा रोड भाईंदर. हे मालाड. हे ठाणे. ही अशी अवस्था आहे. हे कॅथलॅबचे जे एरियाज आहेत तिकडे असे बॉक्स टाकून ठेवलेले आहेत. कुठलेही इन्स्टॉलेशन झालेलं नाही, कुठलेही सिव्हिल वर्क झालेलं नाही, काहीच झालेलं नाही. हॉस्पिटलचंही काम पूर्ण झालेलं नाहीये. तिथे ऑलरेडी कॅथलॅबची ऑर्डर दिली. याच्यानंतर आम्ही पनवेल इथे विचारणा केली, पनवेल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. त्यांना माहीतच नाही आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबची ऑर्डर दिलेली आहे. जेव्हा त्यांना आम्ही पत्र दिलं की तुम्ही कॅथलॅब कुठे इन्स्टॉल केलाय, तर आमच्याकडे कॅथलॅब येणार आहे हेही त्या सुपरिटेंडंटला माहीत नाही पनवेलच्या. अशी अवस्था आहे. सोलापूर इथे तर हॉस्पिटल अजून बांधलेलंच नाहीये आणि कॅथलॅबचं आपण 80% पेमेंट दिलेलं आहे. माझी आपल्या सर्व माध्यमांना विनंती आहे की ही लिस्ट मी आपल्याला देतो, तिथे कॅथलॅब लागले ते आपण स्वतः जाऊन चेक करा आणि याच्या संदर्भातला प्रश्न हा शासनाला विचारला पाहिजे. जेव्हा आम्ही पत्र दिलं महाराष्ट्र वस्तू खरेदी प्राधिकरणाला, तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं? प्रति संदीप देशपांडे, शहराध्यक्ष मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शहराध्यक्ष मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या निवेदक क्रमांक E03 याची माहिती देण्याबाबत पत्र दिनांक 24/3 मार्च रोजी कार्यालयाला प्राप्त झाले. सदर निविदा याची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणा मार्फत करण्यातच आलेली नाही. हे त्यांचं उत्तर. आता मी तुम्हाला टेंडरची पण कॉपी दाखवतो. जे म्हणतात की आम्ही खरेदीच नाही केली, टेंडर कोणाच्या नावाने काढले हे दाखवतो. ही टेंडरची कॉपी आहे. ही महाराष्ट्र जे प्राधिकरण आहे त्यांनी पब्लिश केलेलं टेंडर आहे. 345 कोटी रुपये जनतेचे खरेदी न करता कॅथलॅबचं पेमेंट झालेलं आहे. 45 कोटी रुपये. हे सर्व आरोग्य भवनमधून होतं. हे सगळं आरोग्य भवन म्हणून नव्हतं. दुसरं कोण खरेदी करणार आहे? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरणानेच केली पाहिजे आणि त्यांनीच टेंडर काढलेलं आहे. टेंडरची कॉपी मी आपल्याला दाखवली. अशा प्रकारे सरेआम घोटाळे या राज्यामध्ये सुरू आहेत. जे सरकार म्हणतं की आमचं 0 टॉलरन्स आहे भ्रष्टाचाराच्या प्रती,
त्यांच्या नाकाखाली, मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली, उपमुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली अशा पद्धतीने जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याला कव्हरअप करण्याचं काम शासनातले अधिकारी करत असतील, बरं आम्ही त्याला अनेक पत्र लिहिली, हा RTI टाकला की बाबा आम्हाला जो जे पेमेंट करतात ते सुप्रिटेंडंट यांनी अहवाल दिल्यानंतर पेमेंट करायचं असतं. म्हणजे जो तिथला जो हॉस्पिटलचा सुप्रिटेंडंट आहे त्यांनी एक अहवाल द्यावा लागतो की बाबा हे इन्स्टॉल झालं, हे असं असं झालं. हा आम्ही 9/4 त्यांना RTI टाकलेला आहे. त्याच्यानंतर अजून आम्हाला त्याचं कुठलंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आज 1 महिन्याच्या म्हणजे 30 दिवसात बंधनकारक आहे, अजूनही उत्तर दिलेलं नाही. अजूनही आम्हाला ते सांगतात की आम्ही माहिती गोळा करतोय. याच्यामध्ये काय माहिती गोळा करतात माहीत नाही मला. तिथे एक अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, त्यांना आम्ही भेटीची वेळ मागण्यासंदर्भात सुद्धा पत्र दिलं होतं, पण अजूनही ते आम्हाला भेटीची वेळ देत नाही आहेत. अशा प्रकारची परिस्थिती जर महाराष्ट्रात असेल तर प्रश्न राज्यकर्त्यांना विचारायचे का नाही विचारायचे, आणि विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची जर उत्तर देणार नसाल तर याची दाद कोणी आणि कोणाकडे मागायची, हे आमचे प्रश्न आहेत. मला असं म्हणायचं आहे का या एकंदरीतच प्रकरणामध्ये चयन आहे? निश्चितपणे हे वरपासून खालपर्यंत चयन आहे. बरं, प्रकाश आंबेडकर साहेबांना माहित नाही का की अशा प्रकारचे धंदे त्यांच्या खात्यात चालले? आम्ही त्यांनाही सुद्धा वारंवार या गोष्टीची कल्पना दिली. आज शेवट नाईलाजाने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन हे करतोय. तुम्ही माहितीही द्यायला टाळाटाळ करताय. आज आम्ही 3 महिने, पहिलं पत्र त्यांना मार्च महिन्यात लिहिलेलं आहे, 3 महिने त्यांच्याकडे माहिती मागतो, तुम्ही माहिती देत नाही आहात. जी गोष्ट आम्ही जाऊन व्हेरीफाय करू शकलो ती गोष्ट आरोग्य खातं करू शकत नाही. म्हणजे जे 345 कोटी रुपये दिल्याचा तुम्ही दावा करताय, तर त्याचं काही मुळात हे सगळं टेंडर कोणत्या कंपनीला देण्यात आलं होतं त्याचा उल्लेख तुम्ही नाही केलाय. कुणाला हे टेंडर देण्यात आलं होतं? ही टेंडर मिळवणारी व्यक्ती काही राजकीय संबंधित आहे काय? नाही, मला माहित नाही. मला असं वाटतं याच्यासाठी कंपनी कोणाशी संबंधित आहे की नाही हा तपासाचा भाग आहे. आम्ही काय पोलीस इन्व्हेस्टिगेशन करणारी अथॉरिटी नाही आहोत, पण हा तपास त्यांनी दिला पाहिजे. हे जे टेंडर आहे याच्यामध्ये NL हेल्थकेअर यांना दिलेलं आहे आणि मीडियन हेल्थकेअर यांना दिलेलं आहे. या 2 लोकांना ही टेंडर मिळालेली आहे. महाराष्ट्रातीलच आहेत की बाहेर राहिला? महाराष्ट्रातलेच असतील. मला एवढी त्याची अजून माहिती मी काढलेली नाही. ही माहिती आम्ही त्यांच्याकडे मागतोय सतत, पण ती माहिती देण्यास टाळाटाळ करतात. आम्ही RTI टाकलाय, RTI खाली तुम्ही माहिती देत नाही आहात. आम्ही पत्र लिहिलंय, पत्र देऊन माहिती देत नाही आहेत. याच्यानंतर आम्ही त्यांना वेळ मागितलेली आहे. तिथले जे अधिकारी आहेत, ज्या महाराष्ट्र वैद्यकीय त्या वेळ देत नाहीत. आधी ते एकमेकांवर पहिल्या 1 महिन्याचा त्यांनी एकमेकांवर ढकलण्याचा कार्यक्रम केला की माझी जबाबदारी नाही, त्यांची नाही, माझी आहे, असं करत त्यांनी 1 महिना त्याच्यामध्ये टेनिस बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर आम्ही जी मागणी केली होती त्यांच्यामध्ये, आता दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये कॅथलॅब आमच्या इथे सुश्रुषा हॉस्पिटलला सुद्धा आहे. जेव्हा मी माहिती घेतली की बाबा कॅथलॅबची साधारण इन्स्टॉलेशन, सिव्हिल वर्क ही काय किंमत असते, अगदी डोक्यावरनं पाणी, ही 6-7 कोटीच्या वर जात नाही. आणि आपण जे कॅथलॅब पर युनिट विकत घेतले हे 19 कोटीला घेतलेले आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलला जर 6-7 करोडला कॅथलॅब पूर्ण सिव्हिल वर्क सकट बसू शकतो. हे डोक्यावरनं पाणी याच्यापेक्षा कमीच व्हायला पाहिजे. पण आपण 19 कोटीला आपण कॅथलॅब खरेदी करतो 1 युनिट. आम्ही त्यांना या गोष्टींची चौकशी करण्यासंदर्भात जे पत्र दिलेलं त्याच्यात आमच्या टोटल 6 मागण्या होत्या. पहिली मागणी होती की सदर 19 ठिकाणी कॅथलॅब युनिट्स प्रत्यक्षात पूर्णतः उभारण्यात आलेले आहेत की नाही याची सविस्तर माहिती द्यावी. त्यांनी अजून दिलेली नाही आम्हाला. बाजारात उच्च दर्जाचे हाय स्पेसिफिकेशन कॅथलॅब उपलब्ध असताना तुलनेने कमी दर्जाचे उपकरण 4 पट दराने का खरेदी करण्यात आले याचे कारण स्पष्ट करावे. जी देयक आहे, जी बिलं पे केलेली आहे ती तुम्ही तुमच्या प्रोसिजर प्रमाणे दिलेली आहेत का याची माहिती आम्हाला देण्यात यावी. जर देयक वितरित केले असतील
तर 19 रुग्णालयात पूर्ण झालेल्या कॅथलॅब युनिटची छायाचित्रांसह फोटोग्राफिक एव्हिडन्ससह प्रत्यक्ष स्थिती अहवाल तुम्ही आम्हाला द्या. प्रकल्प अपूर्ण असताना कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय निधीचा अपहार व रुग्ण सेवेचे नुकसान केल्याबद्दल जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे आणि पदे जाहीर करा आणि सखोल चौकशी निलंबनाची कारवाई करा. सदर प्रकरणी पुढील 7 दिवसात प्रत्यक्ष चर्चेसाठी वेळ देण्यात यावा. या आमच्या 6 मागण्या होत्या, त्यातली एकही पूर्ण झाली नाही, कारण त्यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून ते आम्हाला तोंड देऊ शकत नाही. यापुढे आम्ही या संदर्भातली तक्रार UAW कडे सुद्धा करणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात जोपर्यंत माहिती देत नाही तोपर्यंत जे सेंट जॉर्ज रुग्णालयाला कार्यालय आहे यांचं, त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही शांतपणे बसू. जोपर्यंत आम्हाला माहिती देत नाही तोपर्यंत त्यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही बसलेले राहू. ते कधीपासून आंदोलन सुरू करताय तुम्ही? हे आंदोलन कधीपासून सुरू? पुढच्या आठवड्यात. हे टेंडर कधी फ्लोट करण्यात आलं होतं? हे तारीख? त्याची जी तारीख आहे किंवा पहिलं पेमेंट पासून 80% पेमेंट पर्यंतचा कालावधी तोच आम्ही त्यांना मागतोय ना, तो त्यांनी द्यायला पाहिजे ना. त्यांनी आता बघा पेमेंट काय केलंय, आमची जी माहिती त्याप्रमाणे 80% पेमेंट केलंय. आम्ही त्यांना सांगतो तुम्ही काय पेमेंट केलंय आम्हाला त्याची अकाउंट द्या. आता हे जर अकाउंट द्यायला यांना 4-4 महिने आहेत, तुम्ही आम्हाला सांगा ना पहिल्या तारखेला आम्ही एवढं काम कम्प्लीट झालं त्याचा अहवाल बघून एवढं पेमेंट दिलं. आम्ही तीच तर मागणी करतोय त्यांच्याकडे. 2023-24 चा तुम्ही टेंडर टेंडर आहे. सांगितलं, त्यावेळेला आरोग्यमंत्री कोण होते ज्यांच्या तानाजी सावंत. तानाजी सावंत. हे टेंडर 14/7/2023 ला फ्लोट झालं. वर्क ऑर्डर काढलेली त्याची. पण यामध्ये किती प्लेयर्स होते आणि लोअर बिडरलाच दिलंय का त्यामध्ये देखील काही घोटाळे असं माहित नाही. आता त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की 2 लोकांनी कार्टेल केलेलं आहे याच्यामध्ये. एक NL हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हणजे परस्पर देण्यात आले. मीडियन नाही, परस्पर नाही, त्यांनी टेंडर फ्लोट केलं. पण या 2 लोकांनी काही ठिकाणी मीडियॉन MEDION मीडियॉन हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड पण संदीपजी तानाजी सावंत यांची याच्यामध्ये जे मिळालं आहे टेंडर ते NL हेल्थ केअरला मिळालं आहे. 345 कोटी 31 लाखाचं टेंडर आहे. तानाजी सावंत ज्यावेळेस मंत्री होते त्यांची कारकीर्द अनेक वेळा चव्हाट्यावर देखील आली. तर तुमचा आरोप आहे की त्यांच्या काळातच एकंदरीत या सगळ्या गोष्टी झाल्या, कारण की त्यांच्या काळातलाच हे टेंडर दिसतंय एकंदरीत. त्यांचे आरोप पण आधी खूप झालेत की त्या ज्यावेळेस आरोग्यमंत्री नाही, मला असं वाटतं आता ते आरोग्यमंत्री नाहीत म्हणून त्यांची जबाबदारी नाही असं होत नाही ना. आजही आमदार तर आहेत ना. आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं सर्वात महत्वाची शासन म्हणून ही कॅबिनेटनी पास केलेला निर्णय आहे ना, तर अख्ख्या मुख्यमंत्र्यांसकट सगळ्यांची जबाबदारी आहे. आता तानाजी सावंत नाहीत म्हणून ती जबाबदारी आरोग्य खाते ढकलू शकत नाही. शेवट तुम्ही जनतेचे 345 कोटी रुपये कुठलंही काम न करता लोकांना वाटलेले आहेत. ही काही लाडकी भाऊ योजना नाही ना. ठीक आहे सर, दुसरा जरा विषय होता म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक भूखंडाचा विषय देखील समोर येते. सेवन हिल जे हॉस्पिटल आहे ते पण आता PPE तत्वावरती देण्यात चालू आहे आणि 5 महानगरपालिकेच्या शाळा देखील PPE तत्वावर. शाळांचा सोडा, त्या बँड्रामध्ये ती नर्सिंग स्कूलचा मी विषय आपल्या पुढे मांडला होता, तोही प्रस्ताव बहुमताने पास करताय. म्हणजे ज्या वेळेला नगरसेवक नव्हते तेव्हा प्रशासन भ्रष्टाचार करत होतं. आता नगरसेवक निवडून आलेले नगरसेवक भ्रष्टाचार करतायत. आमच्या हाती काय लागलं हा महत्वाचा विषय आहे. पण सेवन हिल हॉस्पिटल सारखं उपनगर मधलं एवढं मोठं हॉस्पिटल आता PPE तत्वावर देते. आता काय तुम्हाला याच्या आधीच दिलेलं आहे, याच्या आधीच दिलेलं आहे, ते आज नाही दिलंय, याच्या आधी दिलंय आणि खर्च महापालिका करत होती त्याचा. नंतर नागरिकांनी नियम नाही पाळले तर मग काही करत नाही महानगरपालिका यातलं. आज तुम्ही सांगा मला, फेरीवाल्यांचा विषय होता, इतके दिवस नाटक केलं, आज दादरला जाऊन बघा सगळे फेरीवाले बसलेले. वॉर्ड ऑफिसरला मी गेले 4 दिवस सांगतोय, डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी बांधून बसला वॉर्ड ऑफिसर. पण कालच आणि अश्विनी जोशींना पण आता एक काळी पट्टी भेट द्यावी लागेल वाटतं, अश्विनी भिडेंना. पाणी कुठे मरतोय जो देखावा करण्यात आला आणि आता देखावाच केलाय ना. काल 100 दिवसाचं अमित साटम यांनी काल 100 दिवसाचा सगळा लेखाजोखा एकदा अमित साटमला बोलवा इथे आणि रानडा रोडवर फिरवतो, किती फेरीवाले बसलेत बघा एकदा म्हणावं. सर पण ते काल त्यांच्या 100 दिवसाचा लेखाजोखा सादर केला, त्यामध्ये बोलतात की दादरची फेरीवाली आम्ही पूर्ण मुक्त केलं. आज येऊन एकदा बघा, तुम्ही जाऊन बघा जाता जाता आहेत की नाही फेरीवाले बसलेले.
वॉर्ड ऑफिसरला 4 दिवस मी फोटो पाठवलेत, पाहिजे तर माझ्या व्हॉट्सअपवर आहेत, मी दाखवतो तुम्हाला. काही कारवाई करत नाहीत, कारण पैसे परत सुरुवात झाली आहे. सगळे अधिकारी हप्ते गोळा करायला सुरुवात केलेली आहे. किती? चल. धन्यवाद. फक्त लिस्ट पाठवतात प्रॉपरचे हॉस्पिटल कुठलं कुठलं हे खूप मोठं आहे जरा. हे सगळं ते डॉक्युमेंट किती हॉस्पिटल तरी अंदाजे 19 ठिकाणी लिस्ट येतो ना तुला. लिस्टचा फोटो काढ ना. अरे काय तुम्ही दाखवत नाही काही. अरे आम्ही सगळं दाखवतो. आपल्याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साठी म्हणून कॅथलॅब घेतलं आणि दिलं कोणाला, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला. जय धाराशिव. तानाजी सावंतांचं फार वादग्रस्तच राहिलं सगळं असं म्हणताय. ते टेंडरची पण कॉपी आहे सगळी. पॅकअप करत झाला. पॅकअप दुसऱ्या कवरला जायचं नाही तुम्हाला. चाललंय. आणि हे टर्न की आहे, म्हणजे पूर्ण चावी हँड ओव्हर करेपर्यंत. किती हॉस्पिटल आहेत? 19 दिलेच द्या. पण 80% कसे म्हणजे करणार पहिलं तर ऍडव्हान्स ऍडव्हान्स देऊच शकत नाही ना. पहिलं पूर्ण सिव्हिलवर गेल्यावर 30. अरे काही ठिकाणी सोलापूरला तर हॉस्पिटलच नाही झालंय आणि कॅथलॅब दिले.